कर्जाचं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक, बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश। स्वस्त कर्ज आणि आकर्षक योजनांचा आमिष दाखवून नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पनवेल शहर पोलिसांनी पर्दाफाश केला। करंजाडे परिसरातील भाड्याच्या फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर छापा टाकून विजय बाबू भंडारी वय 36, तुषार अरुण पिंगळे वय 34, रोहित रंगप्पा गौडा वय 21 आणि दर्शन उमाशंकर वय 21 या 4 आरोपींना अटक करण्यात आली। आरोपींकडून लॅपटॉप, मोबाईल, डेबिट कार्ड, सिम कार्ड, रोख रक्कम, अन्य साहित्य असं सुमारे 3,55,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। हे आरोपी विविध फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचं भासवून नागरिकांशी संपर्क साधत होते। मोठ्या रकमेचे कर्ज सहज मंजूर करून देण्याचा आमिष दाखवून त्यानंतर प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स, जीएसटी आणि होल्डिंग चार्जच्या नावाखाली नागरिकांकडून पैसे उकळले जात होते। गुप्त माहितीच्या आधारे पनवेल शहर पोलीस, सायबर पोलीस आणि कळंबोली पोलिसांच्या संयुक्त पथकानं करंजाडे येथील निलगिरी अपार्टमेंटमधील रूम क्रमांक 401 वर छापा टाकला। कारवाईत 3 लॅपटॉप, 15 मोबाईल, 7 डेबिट कार्ड, 31 सिम कार्ड, 2 हिशोबाच्या वह्या, 1 डायरी, वायफाय राउटर, नेटवर्क टर्मिनल आणि 74,400 रुपये रोख जप्त करण्यात आले। या टोळीनं आतापर्यंत किती नागरिकांची फसवणूक केली आहे, या रॅकेटचे जाळे अन्य कोणत्या राज्यांपर्यंत पसरले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या कारवाईमुळे बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून कर्जाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला। पनवेल शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये करंजाडे येथे एका फ्लॅटमध्ये कॉल सेंटर चालू असल्याची माहिती मिळाली होती आपल्याला आणि त्या कॉल सेंटरमधून सर्व नागरिकांना फोन केले जात होते आणि लोनबाबत विचारणा केली जात होती आणि त्यांना जर लोन पाहिजे असेल तर प्रोसेसिंग फी, इन्शुरन्स व इतर फीच्या माध्यमातून त्यांच्याकडून QR कोड द्वारे पैसे मागितले जात होते आणि त्याच्यामध्ये थोडक्यात फसवणूक केली जात होती अशी माहिती आपल्या सिनियर PI पनवेल शहर यांना मिळाली असता आपण त्या ठिकाणी पनवेल शहरची सायबर टीम, त्याच्यानंतर कळंबोलीची सायबर टीम आणि आपलं नवी मुंबईचं सायबर पोलीस स्टेशन आहे, अशा 3 टीम मिळून आपण करंजाडे येथे सेक्टर R4 निलगिरी अपार्टमेंट येथे छापा टाकला असता आपल्याला त्या ठिकाणी 4 इसम मिळून आले। त्या ठिकाणी 3 लॅपटॉप, त्याच्यानंतर 15 मोबाईल, 31 सिम कार्ड, 7 वेगवेगळे डेबिट कार्ड असा एकूण 4 लाखाचा मुद्देमाल आपल्याला मिळून आला आणि त्या ठिकाणी हे जे काही कॉल सेंटर होतं हे फेक कॉल सेंटर होतं। यांच्याकडे कुठलाही इन्शुरन्स कंपनी, लोनची कुठलीही कंपनी नाही, हे फक्त लोकांना फसवून पैसे काढण्यासाठी हे कॉल सेंटर चालवलं जात होतं। याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल करून हे 4 आरोपी विजय भंडारी, तुषार पिंगळे, दर्शन उमाशंकर आणि रोहित गौडा यांना आपण अटक केलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास आमच्या सध्याच्या तपासानुसार 50 लाखाच्या पुढे ही फसवणूक नागरिकांची झालेली आहे। याच्यामध्ये पुढील तपास टीम करत आहे। साधारणतः फेब्रुवारी महिन्यापासून चालू असल्याची आम्हाला माहिती आहे। लोकांविरोधात सध्या तरी कुठली क्रिमिनल हिस्ट्री नाहीये, परंतु याच्यामध्ये तपास चालू आहे। ह्याचा बेस कर्नाटक राज्यातील असल्याची शक्यता आहे। यांच्यावर देखील 1-2 लोक असण्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे, त्यानुसार आमचा तपास चालू आहे।